राष्ट्र परिवर्तनाचा वाटसरू न्यूजमध्ये आपलं स्वागत। सध्या महाराष्ट्रामध्ये वाघ्या कुत्र्याचा वाद विकोपाला पोहोचलाय। आता हे वाघ्या कुत्र्याचं काय माहितीये का? ते वाघ्या कुत्र्याची जयंतीच्या निमित्तानं हा लेख आहे, हे आता मी बोलत आहे। तर लवकरच महाराष्ट्रामध्ये वाघ्या कुत्र्याची जयंती होणार आहे आणि जोपर्यंत जयंती होत नाही त्याची किंवा पुण्यतिथी होत नाही तोपर्यंत वाघ्या कुत्र्याला प्रसिद्धी येणार नाही। आता फक्त वादविवाद चाललेले आहेत। आता हे जे मुद्दे उठवलेत ना, हे मुद्दे कोणी उठवलेत माहितीये का? म्हणजे सुरुवातच काय होती की संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यांच्यानंतर ते सोनवणेचं प्रकरण, खोक्या बोक्याचं प्रकरण, दिशा सालियनचं प्रकरण, औरंगजेब आहे, ते मनोज जरांगे ते मागे पडले। आता त्यांच्या उपोषणाचं काय चाललंय ते, शेतकऱ्यांच्या मराठ्यांचं आरक्षण, खूप मुद्दे येऊन गेले प्रचंड। आणि सगळे तसं पाहता हे सगळे मुद्दे अभ्यासनीय होते आणि सगळ्यांवरती काही ना काहीतरी निर्णय पाहिजे होता, तो झालेला नाहीये। पण वाघ्या कुत्र्याच्या निमित्तानं आता जो वाद उफळलेला आहे याच्यामध्ये लक्ष्मण हाके आणि संभाजी भिडे ही दोन माणसं फार विचित्र आहेत। यांचा इतिहासाचा आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा होळकर घराण्यांचा काहीही संबंध आणि समाजाचा सुद्धा काही संबंध नाही। ह्या दोन व्यक्तींचं समाजासाठी कुठलंही काम नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट की आता जयंतीच्या निमित्तानं असे की बघा, लवकरच वाघ्या कुत्र्याची जन्मतारीख प्रसिद्ध होणार असून वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चितेमध्ये उडी घेऊन आत्मबलिदान किंवा आत्मबलिदान दिवस साजरा करण्यात येणार आहे, अशी बातमी कानावर आली। असं म्हणजे वाघ्या कुत्र्यांनी जी समाधीमध्ये उडी घेतली त्याच्या संदर्भामध्ये जोपर्यंत त्याची जयंती होत नाही तोपर्यंत त्याला प्रसिद्धी मिळणार नाही पाहिजे एवढी, तर लवकरच ह्यातलं कोणीतरी ते उद्योग करणार आहे। आणि तुम्हाला एवढंच सांगतो, काही दिवसामध्ये वाघ्या कुत्र्याची जयंती फार मोठ्या डामाडौलात होणार आहे। राहता राहिला मुद्दा समाधीचा, समाधीच्या उंचीचा आणि देणगी मिळाल्याचा, देणगी आणल्याचा। म्हणजे वाघ्याच्या समाधीसाठी 3 वाद आहेत। एक होळकर, कारण होळकरांनी त्यासाठी 5,000 रुपयाचा निधी दिला, म्हणजे होळकरांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे एक। दुसरी गोष्ट, त्याच्यावरती कुत्रा आहे, हा कुत्रा कुणी कुठून आणि कसा आणला किंवा त्याचं वाघ्या नाव, हा एक मुद्दा आहे। तिसरी गोष्ट की निधी आणला ब्राह्मणांनी, लक्षात ठेवा। त्यामुळं वाघ्याची समाधी व्हावी आणि वाघ्या कुत्रा मोठा व्हावा असं षडयंत्र ब्राह्मणांचं आहे की काय, असं मराठ्यांच्या मनामध्ये आहे, लक्षात घ्या। आणि तिसरा मुद्दा आहे भोसले घराण्याचा, की जे असं म्हणतात की वाघ्या कुत्र्याची समाधीची उंची जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंची एवढी नसायला पाहिजे किंवा तो कुत्रा इतिहासामध्ये नाहीच आहे आणि तो काढला गेला पाहिजे। आता होळकर काय म्हणतायत की आम्ही निधी दिला, आमच्या नावाला विरोध होता कामा नये, असं भूषणराजे होळकरांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं। कुत्र्या संदर्भामध्ये म्हणतात की समिती नेमा, इतिहासात कुत्रा असेल तर ठेवा, नसेल तर काढून टाका। संभाजी भिडे म्हणतायत की कुत्रा होता,
ऍक्च्युअली त्यांच्या शब्दाला काहीच किंमत द्यायला नाही पाहिजे. एक आणि दुसरी गोष्ट, लक्ष्मण हाके ह्यांचा समाधीचा, वाघ्या कुत्र्याचा आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा काहीही संबंध नाही. ही व्यक्ती केवळ धनगर समाज, आणि धनगर समाजामध्ये कुत्र्यांना जास्त महत्व असतं, कारण कुत्रा हा त्यांचा राखणदार आहे, त्यांच्या शेळ्या मेंढ्यांचं वगैरे सगळे राखण करतो म्हणून. आणि धनगरांना कसं टार्गेट केलं जातंय हा मुद्दा लक्ष्मण हाके घेऊन आलेला आहे. कळलं तुम्हाला? भिड्यांनी मुद्दा मांडलाय तो ब्राह्मणांचा, लक्ष्मण हाकेंनी मुद्दा मांडलाय तो धनगर समाजाचा, आणि भोसले घराण्याच्या छत्रपतींनी त्या हा जो मुद्दा मांडलाय तो त्याची उंची एवढी उंच नसावी वाघ्याची, हा मुद्दा आहे. पण सरकारचं याच्यामध्ये लक्ष नाही, किंवा सरकार असं म्हणतंय की सरकारने अजून काहीच त्याच्यावरती उच्चार केला नाही, किंवा पुरातत्व विभागाकडून सुद्धा पुरावे काही देण्यात आलेले आहेत कुठले तरी लांबचे दूरचे, पण वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणं न हटवणं वगैरे हा मुद्दा नव्हता आतापर्यंत, पण तो अचानकच आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की जात आणि जातीमधलं वाढत जाणारं अंतर, धनगर समाज आणि मराठा समाज, आता ह्याच्यामध्ये एक तेढ निर्माण झालेली आहे, लक्षात ठेवा. तसा हा मुद्दा राजकीयच आहे, ऐतिहासिक मुद्दा नव्हताच हा. आणि मराठा समाज आणि ब्राह्मण समाज याच्यामध्ये तेढ निर्माण आहेच, कारण त्यांनी दादोजी कोंडदेव आणि स्वामी समर्थ रामदास स्वामी यांना नाकारलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि ह्याचं कारण असं आहे की ते ब्राह्मण होते आणि ब्राह्मणांनी काही लिहिलं असं त्यांचं मत आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, समर्थाघरचे स्वान असा उल्लेख आल्यामुळे सुद्धा त्यांनी त्याला विरोध केलेला आहे, हा त्यातला मुद्दा आहे. आता स्वामी समर्थ रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकालीन होते. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामी असा कोणीतरी गोसावी आहे किंवा साधू आहे किंवा संत आहे याची निश्चित कल्पना असणार आहे, त्यांची निश्चित भेट झालेली असणार आहे, हे मात्र सत्य आहे. जय श्रीराम. आता फक्त एवढंच शिल्लक राहिलेलं आहे की वाघ्याची जयंती करणे आणि त्याला एक स्वरूप देणे आणि ती दरवर्षी साजरी करणे, हा एक पर्याय आता लक्ष्मण हाके यांच्याकडे राहिलेला आहे. आणि लवकरच वाघ्या कुत्र्याची जयंती होणार आहे. जय श्रीराम.